हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेले दुपारचे 3:05. आज जरा उशिरा ब्लॉग सुरू होता असं म्हणू शकतो आपण, बिकॉज संडेचा दिवस होता. काही प्लॅन नव्हते. क्रिकेट खेळायला माझे बाकीचे मित्र गेले होते, पण मला आज झोपायचं होतं बिकॉज एक दिवस आरामाचा असतो म्हणून मी आज फुल ऑन आराम केला. आता मी चाललोय जरा हेअरकट करायला. आय नो तुम्हाला हसायला येईल, हेअर नाही आलेत आणि तेवढ्यातच तू हेअरकट करायला चाललंय, पण मला माझ्या केसांवर आता एक्सपेरिमेंट करायचे. जे छोटे छोटे केस आहेत ना, याच्यावर मला एक तर आर्मी कट ट्राय करून बघायचं आहे, किंवा मी माझं ते समजतील ते महादेव भाऊ जे आहेत माझे मित्र, ते सांगतीलच की कसं बरं वाटेल काय नाही. पण जर केस थोडे थोडे मोठे व्हायला लागले ना, तर हे एवढे एक्सपेरिमेंट करायचे आहेत आपल्याला. म्हणजे एकदम असं ट्रीमवाले किंवा जे काही असेल ते तुम्हाला दिसेलच मी काय करेल ते. ऑलराईट, खूप दिवसांनंतर आपण मोठं ब्लॉग करणार आहेत. मला चेक करू द्या आधी हे चालू झालंय का नाही. हा चालू झालंय. हा गोप्रो आहे ना, हा दादाचा आहे. याचा सेटिंग वगैरे मला माहिती नाही, याच्यात आवाज येईल नाही येणार मला काही माहिती नाही. बस रिस्कवर घेऊन चालू, बिकॉज माझा गोप्रो आहे, त्याची बॅटरी पूर्णपणे डेड होती, म्हणजे चालूच होत नव्हता तो. मी त्याला चार्जिंगला लावून आलो आणि दादाचा गोप्रोने मी आता मोठं ब्लॉग करणार आहे. मोठं ब्लॉग आफ्टर लॉंग टाईम. ओ भाई साहब, गजब. मला एक गोष्ट सांगा, पण आपले जे पोरं आहेत ना, खूप जास्त शौकीन असतात की सेम हेअरकटवाल्याकडे जातील, जरी ते कितीही लांब असू द्या. चहा प्यायला 10, 12, 15 किलोमीटर किती जायला लावा तरी कॉन्ट्री करून जातील. तसं मला बघायला गेलं तर माझा हेअरकट मी माझ्या घराजवळ केला असता, पण मी प्रत्येक वेळेस 10 किलोमीटर जातो, 10 किलोमीटर येतो. आणि माझा हेअरकट मागच्या 5 ते 6 वर्षापासून मी फक्त महादेव भावांकडनंच करतोय. माझे जे मित्र आहेत त्यांच्याकडनंच करतोय. मला दुसऱ्यावर ट्रस्टच नाही आहे. मला कमेंटमध्ये सांगा किती लोकांचे जे छोटे छोटे शॉक आहेत, जसं चहा प्यायला जाणं, एकच हेअरकटवाल्याकडे जाणं, म्हणजे किती काही झालं तरी दुसऱ्याकडे जाणार नाही. आणि जर तुमचे असे शॉक नसतील ना, मग एक काम करा, तुम्ही राहू द्या भैया. सॅल्यूट या सगळ्या. ओ माय गॉड, म्हणजे रेड लाईट आहे आणि लोक बिंदासपणे जात आहेत. जेव्हापासून मला कालचा जो फटका लागलाय ना नो पार्किंगचा, तेव्हापासून नो रूल ब्रेक म्हणजे आपण करत नाही. कधी कधी करतो, पण आता ते पण नाही करणार. 4 वेळेस इकडं तिकडं बघून आपल्यासोबत 2दा झालं. नाशिकला आपल्याला ती नो पार्किंगची फाईन लागलेली, जी की 1000 रुपये होती, पण आपण 500 दिलेले आणि काल 750 रुपये दिलेत आपण. पेट्रोल भरून घेऊ. गाडीत पेट्रोल नाही माझ्या. आज तारीख काय? आज आहे 19 तारीख. 219 करा ना. 219. 215 टाका. हां 215 करा. का बा? हो असं आहे का? हो कॅशबॅक आहे का? अरे वा. 219चा पेट्रोलवर 4 रुपये ऑफ. 215. पैसे आल्याशिवाय पेट्रोल नाही टाकत का आता? अच्छा, असं पण आहे का? हे फक्त तुमचाच पेट्रोल पंपवर आहे का? अच्छा, 4च रुपये वाचले, पण ते 400 रुपयाची खुशी आहे. आणि हे फक्त ऑनलाईन जे करतील त्यांच्यासाठी का? मग ठीक आहे, लोकांपर्यंत मेसेज जाईल. थँक्यू यार, थँक्यू. हो क्या बात आहे. इमानदार होता, त्याने आपल्याला सांगितली ती प्रोसिजर, नाही तर त्याला काय घेणं देणं होतं. नॉर्मल QR पण दिलं असतं त्याने, जे 219 रुपये घेतले असते. किती सिम्पल आहे. आपण 4 रुपये जरी माफ झाले तरी एवढी खुशी, आणि जिथं 750 जातात म्हणजे विचार करा किती जास्त दुःख असेल. यार मला माहिती नाही, पण जेव्हा पण मी कॉलेजचा परिसर बघतो, स्टुडंट लोक बघतो, आता हे बघा DY पाटील आकुर्डीची कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, हे कॉलेज, जेव्हा पण ही असू द्या किंवा दुसरे कॉलेज असू द्या, किंवा स्टुडंट लोकांना जेव्हा बघतो ना, मला असं वाटतं त्यांना लेक्चर देऊन द्यायला पाहिजे मनापासून. जो आपला एक्सपिरियन्स आहे तो शेअर करून द्यायला पाहिजे एकदम मनापासून. जेवढे पण स्टुडंट मला बघताय ना, मी सांगतो तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली इथपर्यंत यायची. अनफॉर्च्युनेटली खूप साऱ्या लोकांना ती अपॉर्च्युनिटी नाही भेटत. काही लोकांची कंडिशन तशी नसते तर इथपर्यंत ते पोहोचू शकत नाही. ते टॅलेंटेड असतात पण तरी पण नाही होत. पण तुम्हा लोकांना जर ही अपॉर्च्युनिटी भेटली, हा चान्स भेटला आहे, जर तुम्ही कुठल्या कॉलेजला चांगला अभ्यास करतायत किंवा ॲडमिशन घेतलं आहे, ट्रस्ट मी, तो जो टाईम आहे तुमचा तो फुल ऑन एन्जॉय करून घ्या. खूप सारे मेमरीज बनवून घ्या. खूप चांगला अभ्यास करा. खूप फिरायला जा, मज्जा करा. कॉलेजमध्ये जेवढे पण इव्हेंट होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. खूप सारे मित्र बनवा. मी माझा एक्सपिरियन्स वरनं सांगतो, किंवा जे लोक आता या रॅट रेसमध्ये अडकलेत किंवा जॉबच्या लूपमध्ये अडकलेत त्यांना विचारा, हा टाईम परत कधी येत नाही. आणि जेव्हा आपण या रॅट रेसमध्ये असतो ना, तेव्हा परत हा टाईम आपल्याला आठवतो की अरे कॉलेजचे दिवस किती भारी होते, अजून चांगले एन्जॉय केले असते, अजून खूप काही केलं असतं, पण तेव्हा नाही करता आलं. तर मी जेवढे पण स्टुडंट आहेत त्यांना हात पाय जोडून रिक्वेस्ट करतो, प्लीज हा जो टाईम आहे तुमचा फुल ऑन एन्जॉय करा. खूप साऱ्या मेमरीज बनवा, जेणेकरून तुम्हाला कधीही रिग्रेट राहणार नाही की माझा जो कॉलेज टाईम आहे मी त्याच्यात हे मिस करून टाकलं, हे अजून करायला पाहिजे होतं पण राहून गेलं. तसं नाही व्हायला पाहिजे. खरंच सांगतो यार, आयुष्यातला तुमचा जो कुठला बेस्ट टाईम असेल ना, तो हा कॉलेज टाईम असतो. सो याला पूर्णपणे एन्जॉय करून घ्या, ठीक आहे? कुठल्याही प्रकारचं रिग्रेट न राहता फुल ऑन एन्जॉय करा त्याला. आणि जे लोक आता जॉब करतायत किंवा या रॅट रेसमध्ये अडकले आहेत ना 9 to 5 मध्ये, प्लीज तुम्हीही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकतात. कमेंटमध्ये नक्की सांगा.
स्किन बघा किती ग्लो होते. हेअरकट झालं, सगळं झालं. हे आमचे महादेव भाऊ यांनी सगळं करून दिलं. आम्ही जिथं आलोत ना, म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हा आपण हेअरकट करायला येतो ना, इथं आमचा एक चक्कर असतो. निगडी प्राधिकरण म्हणजे टिळक रोडवर जर तुम्हाला नाही सापडलं तर गुगलला टाका तुम्ही, कल्पना घी रोस्टेड पराठा. पराठा तर आम्ही कधी खाल्ला नाही. हे पण आप्पे, रवा डोसा, रागी डोसा आणि अशा भरपूरशा गोष्टी एक नंबर. आतापर्यंत मी अशी टेस्ट कधीच खाल्ली नाही. म्हणून आम्ही दोघे जेव्हा पण इथं येतो ना, इथे येतोच आणि व्हिजिट करतो. तुम्ही जर इकडं कुठं आले प्राधिकरण निगडीमध्ये, कल्पना हे टाका तुम्ही. आधी हे नाव वेगळं होतं आणि इथं ऑप्शन्स पण वेगळे होते. जे इथं दिसतात ना, हे ऑप्शन्स होते. हे बघा, हे इकडचे. अरे हे पण चेंज झाले ऑप्शन. का होत आहे आप्पे वगैरे? अच्छा, हे आम्हाला आवडतं. हे तर नवीन आलं वाटतं, पण हे सगळं आम्ही खाल्लंय. नाही लाईटाची गरज नाही आहे. तुमच्या टेस्टमध्ये जी पॉवर आहे ना, लाईट आहे त्याची काहीच गरज नाही. सो इथं नक्की आणि यांच्याकडे या सगळ्या गोष्टी खा. स्पेशली आप्पे, आंबोली, तो रागी डोसा एकदम बेस्ट आहे. चला, झालंय सगळं, खाऊन पिऊन झालं, हेअरकट झालं. आणि थँक्यू सो मच JS सलून आणि महादेव भाऊ. माहिती नाही मला हा गोप्रो परत का बंद होतोय. याला घरी जाऊन तिसऱ्यांदा याला रिस्टार्ट केला आहे. मला माहिती नाही आता हा परत जर बंद झाला तर आता मी मोठं ब्लॉग नाही करेल, डायरेक्ट आपण घरी. वाजून गेले 8:30. आता बरं वाटतंय मला, नाही तर ती कॅप वगैरे घालूनच जावं लागायचं बाहेर. आणि आता बघा किती फ्रेश वाटतंय मला, स्वतःला बघून जरा बरं वाटतंय. आता आपण चाललोय डिनरला माझ्या मित्रांसोबत. डिनरला जाऊयात, तिकडनं येऊयात आणि बघूयात काय प्लॅन आहे. बिकॉज तिकडनं आल्यानंतर माझ्यात काही ताकद नसेल मला असं वाटतंय. काय बेटा, कोण आहे? नानी आहे. नानी आहे, नानीशी बोलते. वो काय है? पोंगे. चलवा मेरा है तीखा तीखा, चखले मुझको जी भर के. याचा आधी आम्ही जिथे गेलो होतो तिथं ना खायचे ऑप्शन चांगले होते ना, वाईब चांगली होती ना. जे सिंगर होते ते इंग्लिश गाणे म्हणत होते ते आपल्या डोक्याच्या वरती जात होते. म्हणून तिथून उठून आम्ही माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला आलो आहे गॉंगला. इथं आता मस्त मन भरून खाणार ज्या आवडत्या गोष्टीत त्या, आणि मग त्याच्यानंतर घरी. आता आलोय मी घरी. 12:30 वाजून गेलेत आणि मला इतकी भयंकर झोप येते ना, बिकॉज खूप जास्त खाऊन घेतलंय. गॉंग माझं एक फेवरेट रेस्टॉरंट आहे. तिथं गेल्यावर माझ्या ज्या आवडत्या वस्तू जेव्हा येतात ना, काहीच कंट्रोल राहत नाही. खूप जास्त खाऊन घेतलं आणि त्याच्यात शेवटी आईस्क्रीम पण खाऊन घेतलं. माझी वाट लागून गेली. मी भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. गुड नाईट फॉर नाव. प्लीज डू सबस्क्राईब, एक लाईक करून द्या आणि कमेंट सोडून द्या. आणि प्लीज तुम्हाला जर एशियन फूड आवडत असेल तर गॉंगमध्ये नक्की जा. मी ना ऑलमोस्ट 1 ते 2 किलोमीटर पुढे चालला गेलो होतो. आता परत घरी चाललोय आणि माहितीने मला अचानक डोक्यात काय आलं की आज आपण मोठं ब्लॉग करायला पाहिजे. खूप महिने झाले आपण आपला गोप्रो काढला नाही, हेल्मेट काढलं नाहीये, मोठं ब्लॉग केला नाहीये. सो आता परत घरी चाललोय. याचा आधी तुम्ही बघून घेतलं असेल अख्खा मोठं ब्लॉग जो केला आणि आपण ज्या गप्पा मारल्या आहेत ती ह्या सिच्युएशन नंतर केलंय. बाबू तुझको करंट लगेगा, मेरे सागर वाले सैया क्यों मोड़े हमरे